पुनरपी या प्रभुवारी परमेश्वराने या भक्तीला जोडलेला आहे आणि या भक्तीमध्ये सामील होण्यासाठी हा समय ही संधी परमेश्वराने पुनरपी आपल्या आयुष्याला दिलेली आहे। मला आशा आहे आपण सर्वजण आपापल्या ठिकाणी सुरक्षित आहात। परमेश्वर आपल्याला सहाय्य करत आहे आणि मला पूर्ण आशा आहे की अनेक आपले बंधू आणि भगिनी जे हॉस्पिटल्समध्ये आणि अत्यावश्यक सेवेमध्ये आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी परमेश्वर सांभाळत आहे आणि म्हणून देवाची स्तुती करूया आणि परत या भक्तीमध्ये आपण ज्या ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणावरून आपण या भक्तीमध्ये सामील होऊया। परमेश्वराच्या हातामध्ये आपण ही भक्ती समर्पित करू अशासाठी की देवाने आम्हाला आशीर्वादित करावं आणि त्यासाठी त्याचं सहाय्य आपण घेतो। आपण प्रार्थना करत असतो। आपण प्रार्थना करू। जिवंत प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझे खूप आभार मानतो। परत आमच्या जीवनामध्ये हा समय तू दिला, अजून आमच्या जीवनामध्ये आमच्या ह्या देहामध्ये तो श्वास ठेवला देवा की ज्याद्वारे आम्ही तुझी भक्ती करू शकतो, तुझे गीत गाऊ शकतो आणि तुझी स्तुती करू शकतो। तेव्हा आज ही भक्ती आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो। जे जे कोणी प्रभू देवा ह्या भक्तीमध्ये सामील होत आहेत, ऐकत आहेत, जोडल्या जात आहेत, त्या सर्वांना प्रभू या भक्तीच्या द्वारे तू आशीर्वादित कर। प्रभू सर्व मान महिमा आणि गौरव तुला देऊन ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून तू ऐक। आमेन। आजच्या भक्तीची सुरुवात आपण एका स्तोत्र वाचनाने करणार आहोत। आपल्याकडे जर बायबल असेल तर स्तोत्र 143 आपण उघडूया आणि हे स्तोत्र परमेश्वराच्या गौरवासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वादासाठी आपण त्याचं वाचन करूया। स्तोत्र 143। हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक, माझ्या विनवणीकडे कान दे। तू आपल्या सत्याने व न्यायत्वाने माझे ऐक। तू आपल्या दासाचा न्याय निवाडा करू नकोस, कारण तुझ्या पुढे कोणीही जिवंत मनुष्य नीतिमान ठरणार नाही। वैरी माझ्या जीवाचा पाठलाग करीत आहेत, त्याने माझे जीवन धुळीस मिळवले आहे। पुरातन काळी मृत झालेल्याप्रमाणे मला त्याने अंधकाराच्या स्थळी राहावयास लावले आहे। माझा आत्मा माझ्या ठाई व्याकुळ झाला आहे, माझे अंतर्याम घाबरे झाले आहे। मी प्राचीन काळाचे दिवस मनात आणतो, तुझ्या सर्व कृत्यांचे मनन करतो, तुझ्या हातच्या कृतीचे चिंतन करतो। मी आपले हात तुझ्या पुढे पसरतो, शुष्क भूमीप्रमाणे माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झालेला आहे। हे परमेश्वरा, त्वरा करून माझे ऐक, माझा आत्मा क्षय पावत आहे। तू आपले तोंड माझ्यापासून लपू नकोस, लपवशील तर मी गर्तेत उतरल्यासारखा होईल। प्रातकाळी तुझ्या वात्सल्याचे शब्द मला ऐकू दे, कारण तुझ्यावर माझा भाव आहे। ज्या मार्गाने मी चालतो तो मला कळव, कारण मी आपले चित्त तुझ्याकडे लावले आहे। हे परमेश्वरा, माझ्या वैऱ्यापासून मला मुक्त कर। मी तुझ्या पाठीशी येऊन लपलो आहे। तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव, कारण तू माझा देव आहेस। तुझा उत्तम आत्मा मला सरळ मार्गावर नेव। हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठी मला नवजीवन दे। तू आपल्या न्यायाने माझा जीव संकटातून बाहेर काढ। तू आपल्या दयेने माझ्या वैऱ्याचा न्यायनाट कर। माझ्या जीवाला गांजणाऱ्या सर्वांचा नाश कर, कारण मी तुझा दास आहे। होय, फार सुंदर वचन आहे। या वचनामध्ये लिहिलंय की हे परमेश्वरा, मी तुझ्या पाठीशी येऊन लपलो आहे। होय, आम्हाला संरक्षणाचे दिवस आहे आणि नक्कीच परमेश्वर त्याच्या आश्रयाला आम्हाला त्याने घेतलेला आहे। त्याच्या सावलीमध्ये त्याने आम्हाला स्थान दिलेलं आहे आणि त्याने आम्हाला सुरक्षित ठेवलेलं आहे आणि त्याबद्दल देवाची स्तुती असो। आज परत या भक्तीमध्ये आपण एक गीत गाणार आहोत आणि परत एक भजन आहे। मला खूप आनंद आहे की आपण आपली सर्व भक्ती आणि भक्तीतील गीते ऐकत आहात आणि अनेक गीत आपण गात आहोत, काही गीत शिकत आहोत आणि परमेश्वर त्याद्वारे आपल्याला आशीर्वादित करत आहे। मागच्या भक्तीमधील भजनाच्या बद्दल अनेकांनी मला अभिप्राय कळवल्या आणि त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो। परत आपण एक भजन यावेळेस गाणार आहोत। ह्या भजन गाण्याचा एक उद्देश असा आहे की माझे फार आवडीचं ते गीत आहे, भजन आहे आणि
अशा या कठीण परिस्थितीमध्ये की जेव्हा नक्कीच या परिस्थितीत आमच्यावर परिणाम होऊन आम्ही भयभीत होतो, निराश होतो आणि त्या अशा स्थितीमध्ये हा जो भजन लिहिणार आहे एक उपासना संगीतामधील ते 758 गीत आहे आणि भक्तिगीत संग्रहामध्ये 290 नंबरचं गीत आहे. आणि या गीताचे भजनाचे असे बोल आहे की प्रभू गुण गाईन मी नाचत बे. आणि तो म्हणतो पुढे की शास्त्र वचन हे प्रिय देवाचे बसेन वाचित नित्यच मी. या स्थितीमध्ये होय ते वचन आम्हाला आधार आहे. पहिल्या कडव्यात तो म्हणतो की संगती त्याच्या राहीन मी. या कठीण परिस्थितीमध्ये निराशमय अशा वातावरणामध्ये प्रभू संगतीमध्ये आपण आपला वेळ घालूया. त्याच्या स्तुतीमध्ये त्याच्या भजनामध्ये आपण वेळ घालूया. हे भजन नक्कीच मला परत आशा आहे की आपल्यासाठी आशीर्वादाचं झाल्याशिवाय राहणार नाही. चला आपण या भजनामध्ये सामील होऊया. प्रभु गुण गाईन नाचत मी. प्रभु गुण गाईन नाचत मी. नाचत मी. नाचत मी. प्रभु गुण गाईन नाचत मी. प्रभु गुण गाईन नाचत मी. संगती त्याच्या राहील मी. संगती त्याच्या राहील मी. प्रभु गुण गाईन नाचत मी. प्रभु गुण गाईन नाचत मी. शास्त्र वचन है प्रिय देवाचे. शास्त्र वचन है प्रिय देवाचे. बसेन वाचित नित्यच मी. बसेन वाचित नित्यच मी. प्रभु गुण गाईन नाचत मी. प्रभु गुण गाईन नाचत मी. नाचत मी. नाचत मी. प्रभु गुण गाईन. प्रभु गुण गाईन. प्रभु गुण गाईन नाचत मी. मला आशा आहे भजन आपल्याला आवडलेलं आहे आणि आपल्या सर्वांच्यासाठी ते आशीर्वादित झालेलं आहे. या भजनामध्ये जे आपण गायलं त्यामध्ये जे कडवं आहे त्यामध्ये लिहिलं आहे की शास्त्र वचन हे प्रिय देवाचे बसेन वाचित नित्यच मी. आणि म्हणून परमेश्वराचं वचन हे नित्य आमची गरज आहे. आणि म्हणून आमच्या भक्तीचा फार महत्वाचा भाग म्हणजे देवाचं वचन आहे. हे देवाचं वचन आम्हाला शिकवत असतं. अनेक गोष्टी आजपर्यंत त्याने आम्हाला शिकवलेल्या आहेत. आणि जो शास्त्र भाग आपण बघत आहोत आणि मनन करत आहोत स्तोत्र 23 त्यामध्ये ती काठी त्या शिक्षणाचं दर्शक आहे असं आपण बघितलं. अनेक गोष्टी त्याबद्दल आपण मागील काही उपदेशामध्ये बघितलेल्या आहेत. आणि मी आपल्याला विनंती करेल की कृपा करून जर आपण सबस्क्राईब जर केलं नसेल आपल्या चर्चचं जर चॅनलचं सबस्क्राईब करा. म्हणजे तुमच्याकडे ते मागील जे उपदेश आहेत ते पण तुम्हाला बघता येतील आणि ऐकता येतील आणि त्याची लिंक तुम्हाला त्यामध्ये मिळेल आणि पुढील उपदेश समजण्यासाठी आज आपण आणखी पुढे जाणार आहोत. 23व्या स्तोत्रातील त्या मेंढराचा जीवन प्रवास
आणि त्या जीवन प्रवासामध्ये असलेल्या आवश्यक गोष्टी आपण बघत आहोत. आणि विशेष करून 4थ्या वचनामध्ये तो जीवन प्रवास एका अशा वळणावर येऊन ठेपला की ज्याच्याबद्दल असं लिहिलेलं आहे की ती जणू काही एक अंधकारमय अशी स्थिती, मृत्यू छायेच्या दरीपर्यंत, आणि त्यामधून तो प्रवास आता सुरू झालेला आहे. आणि अशा प्रवासामध्ये की ज्या प्रवासाचं वर्णन आजच्या आमच्या स्थितीला अगदी तंतोतंत जुळणार आहे. स्थिती बिकट होत आहे आणि अधिकाधिक बिकट होत आहे. सर्व लेवलवर, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, वैयक्तिक, सर्व लेवलवर स्थिती अतिशय बिकट होत चाललेली आहे. आणि अशा या छायेमधून जात असताना तो मेंढरूला धीर प्राप्त होतोय. तो म्हणतो मी भीत नाही, उलट मला धीर आलेला आहे. आणि फार आश्चर्यकारक गोष्ट त्या ठिकाणी त्याने सांगितलेली आहे. कशामुळे? आणि तो म्हणतो की तुझी आकडी आणि तुझी काठी. काठीवादाबद्दल आपण बघत आहोत की ती काठी त्याला संरक्षण देणारी आहे, शत्रूपासून संरक्षण देणारी आहे, सैतानापासून संरक्षण देणारी आहे. त्याची काठी त्याला शिक्षण देणारी आहे. होय, शिक्षण देणारी काठी. आणि त्याची आम्हाला गरज आहे. कोणतं शिक्षण? कारण हा मार्ग ज्या मार्गावर तो चालत आहे, जो मार्ग त्याने धरलेला आहे, त्याला त्या मार्गाबद्दल असं म्हटलेलं आहे की तो नीतीचा मार्ग आहे. तो मला नीती मार्गाने चालवतो आणि हे नीती शिक्षण आहे. आणि म्हणून या नीती शिक्षणासाठी आपण मागे बघितलं की आम्हाला नीती शिक्षकाची गरज आहे. तो मेंढपाळ हा नीती शिक्षक आहे, तो उत्तम मेंढपाळ आहे. आणि म्हणून त्या मेंढपाळाची काठी त्याला धीर देत आहे. आणि हे शिक्षणाची आम्हाला गरज आहे. हे शिक्षण हे वेगळं शिक्षण आहे. इतर जे आपण शिक्षण बघतो हे नीती शिक्षण आहे. इतर शिक्षणाने आम्हाला माहिती मिळते, आमच्या कदाचित बुद्धीमध्ये ज्ञानाची भर पडते. कोणती गोष्ट काय आहे हे या शिक्षणाने, या जगातील शिक्षणाने, टेक्स्ट बुक मधून, एज्युकेशन मधून आम्ही प्राप्त करतो. नीती शिक्षण वेगळं आहे. शिक्षणाने आम्हाला समजतं व्हॉट इज व्हॉट. नीती शिक्षण आम्हाला सांगतं व्हॉट इज राईट आणि व्हॉट इज रॉंग. आणि म्हणून जेव्हा आपण पहिल्या स्तोत्रातील धन्य मनुष्याचा मागच्या उपदेशामध्ये उल्लेख केला, त्याला ते कळालेलं आहे. कुठून कळालेलं आहे? या नीती शिक्षणामधून. काय कळालेलं आहे? त्याला प्राप्त झालेलं आहे. शिक्षणासाठी अनेक सोर्सेस त्याच्याकडे आहे. त्याच्याकडे मसलत आहे, त्याच्याकडे बैठक आहे, त्याच्याकडे मार्ग आहे, अनेक गोष्टी शिक्षणासाठी त्याला. पण तो म्हणतो कोणत्या गोष्टी घ्यायच्या आणि कोणत्या गोष्टी सोडून द्यायच्या, टाकून द्यायच्या, हे मला त्या वचनातून कळतं. आणि म्हणून तो पुढे म्हणतो की त्या वचनामध्ये तो अहोरात्र त्याचं रमतो आणि मनन करतो, कारण त्याच्यातून त्याला नीती शिक्षण मिळतं. होय मित्रांनो, त्या नीती शिक्षणाची आम्हाला गरज आहे, कारण हा नीतीचा मार्ग आहे. या नीती मार्गामधून आम्हाला पुढे जाण्यासाठी आम्हाला त्या नीती शिक्षणातूनच तो प्रकाश जीवनाचा आम्हाला प्राप्त होतोय. इतर शिक्षणाने आम्हाला नीती शिक्षण मिळू शकत नाही. आपण असं कधी म्हणत नाही. मी नेहमी उदाहरण सांगत असतो. जर एखादा मनुष्य जर शैक्षणिक जीवनामध्ये तो बीए झाला, समजा बीए झाला, ग्रॅज्युएट झाला, असं आम्ही म्हणत नाही की आता तो ग्रॅज्युएट झाला म्हणून तो नीतिमान झाला. आता तो एमए झालेला आहे, तो अधिक नीतिमान झालाय असं आपण म्हणत नाही. असं होत नाही. उलट अगदी विरुद्ध घडत आहे. आजकालच्या अनेक लोक जे जास्त शिकलेले आहेत, उलट ते जास्त चांगल्या, आणखी जास्त हुशारीने अनिती करत आहे. मित्रांनो, आम्हाला वेगळ्या शिक्षणाची गरज आहे. आम्हाला नीती शिक्षणाची गरज आहे. आणि म्हणून ती काठी त्याचद्वारे, कारण ती नीतिमान काठी आहे, ते नीतिमान मेंढपाळाची ती काठी आहे, ते आम्हाला शिक्षण देतं, ते आम्हाला नीती शिक्षण देतं. आज आपण पुढील गोष्ट बघूया. शिक्षणाची आम्हाला गरज आहे, आम्हाला प्रशिक्षणाची गरज आहे. तुम्हाला पाहत आहे प्रशिक्षण काय? मित्रांनो, शिक्षण, खरं शिक्षण प्रशिक्षणाशिवाय पूर्ण होत नाही. जोपर्यंत आम्ही पूर्ण शिक्षण आम्ही प्राप्त होणार नाही, मित्रांनो, हा नीतीचा मार्ग आम्ही चालू शकत नाही. प्रशिक्षण म्हणजे जेव्हा शिक्षण आमच्या जीवनाचा भाग बनतो, जेव्हा आमचं शिक्षण हे आमचं आचरण बनतं, त्याला प्रशिक्षण म्हणतात. हो, त्या प्रशिक्षणाची गरज आहे. ती काठी
आम्हाला ते प्रशिक्षण देतं. कारण प्रशिक्षणाला शिस्तीची गरज असते, प्रशिक्षणाला संयमाची गरज असते, प्रशिक्षणाला नियंत्रणाची गरज आहे. ती आत्मिक शिस्त या काठीने आम्हाला प्राप्त होतं आणि त्यातूनच आम्हाला प्रशिक्षण मिळतं. प्रशिक्षण म्हणजे जेव्हा हे नीती शिक्षण आमच्या जीवनाचा भाग, आमच्या दैनंदिन जीवनाचा भाग. मित्रांनो, अनेक वेळेस आम्ही त्याबद्दल फार कमी आहोत. आम्ही कधी शिक्षणाबद्दल आम्हाला बायबल माहिती आहे, पण लक्षात घ्या, इन्फॉर्मेशन ऑफ बायबल इज नॉट इम्पॉर्टंट. ऑबिडियन्स ऑफ बायबल इज मॅटर. होय मित्रांनो, आणि म्हणून दावीद अनेक वेळेस त्याच्या वचनामध्ये म्हणतो की देवा तुझे वचन पाळावयास मला शिकेल. पाळावयास ते आहे प्रशिक्षण, त्याची आम्हाला गरज आहे. अनेक वेळेस आम्ही टाळतो. आमचं शिक्षण कदाचित फक्त रविवारपुरतं, एखाद्या भक्तीपुरतं, संमेलनापुरतं, कधी मोठमोठ्या सभा होतात तेवढ्या पुरतं कदाचित आमचं शिक्षण मर्यादित झालेलं आहे. नाही मित्रांनो, शिक्षण आमचा खर तर सोमवारपासून सुरू असतं. त्याला प्रशिक्षण म्हणतात. आमच्या दैनंदिन जीवनाचा भाग आणि त्याची आम्हाला गरज आहे. काठी शिक्षणाची गरज आहे, दर्शक आहे, त्याचबरोबर काठी ही त्या प्रशिक्षणाची गरज आहे. अनेक वेळेस प्रशिक्षण आम्ही नकोच आम्हाला वाटतं, आम्हाला ते कठीण वाटतं, आम्हाला त्यामध्ये आम्ही सहभागी होत नाही. मित्रांनो, त्याची आम्हाला गरज आहे. कारण जोपर्यंत हे शिक्षण आमच्या हातात येत नाही, फक्त बुद्धीमधलं शिक्षण काही गरज, त्याचा उपयोग होणार नाही या नीतिमार्गावर. जोपर्यंत ते शिक्षण, ती वचनं आमच्या हाताचा भाग बनत नाही, डोळ्याचा भाग बनत नाही, आमच्या पायाचा भाग बनत नाही, जोपर्यंत आमचं शरीर शिकल्या जात नाही, तोपर्यंत ते शिक्षण पूर्ण होणार नाही. त्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. तुम्हाला माहित आहे ITI म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. हा शब्द माझ्या फार जवळचा आहे, कारण एका ITIचा मी ऑनररी प्रिन्सिपॉल पण आहे. ITI त्याला मराठीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था असं म्हणण्यात येतं. काय बरं फरक आहे इतर कॉलेजमध्ये आणि ITI मध्ये किंवा प्रशिक्षण संस्थेमध्ये? तुम्हाला ठाऊक आहे, प्रशिक्षणाचे विद्यार्थी क्लासरूम मध्ये फार कमी वेळ आणि वर्कशॉपमध्ये जास्त वेळ असतात. त्यांचं ज्ञान त्यांच्या हातामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्यांचं शिक्षण पूर्ण होत नाही. ते स्किल, ते आचरण, ती कृती जोपर्यंत आमच्या जीवनाचा भाग बनत नाही, मित्रांनो, तोपर्यंत आमचं हे शिक्षण, नीती शिक्षण पूर्ण होणार नाही. आम्हाला त्या प्रशिक्षणाची गरज आहे आणि त्या काठीची गरज आहे. आम्हाला तयार व्हायचं आहे. त्याला ट्रेनिंग म्हणतात. ट्रेनिंग आम्हाला तो ट्रेन करणारा आहे, आम्हाला तो शिकवणारा आहे, आम्हाला तो म्हणून तर त्याला तो चालवणारा आहे. मित्रांनो, काय ही वचनं, ही नीती वचनं आमच्या जीवनाचा भाग झालेला आहे काय? आणि जोपर्यंत होत नाही मित्रांनो, आमचं जीवन पूर्ण जीवन नाही. अनेक वेळेस, अनेक वर्ष कदाचित आम्ही जीवन जगलो आहोत, पण आत्मिक अपूर्ण जीवन जगलो आहोत. का? प्रशिक्षणाचा अभाव आहे. कदाचित शिक्षण आहे, आम्हाला माहिती आहे, पण आमच्या आचरणामध्ये ते नाही. मित्रांनो, आम्ही तसं असेल तर कदाचित आम्हाला सुरक्षित समजत असू, आम्हाला सर्व माहिती आहे, आम्ही धोक्यामध्ये आहोत. तुम्हाला ठाऊक आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने एक फार सुंदर दाखला, 2 पाय किंवा 2 घरं असं त्याला संबोधलं जातं. आणि तुम्हाला माहिती आहे, 2 घराचं उदाहरण सांगितलेलं आहे. एक घर खडकावर बांधण्यात आलं, एक घर वाळूवर बांधण्यात आलं. पुढची गोष्ट पण तुम्हाला माहिती आहे, वारा आला, वादळ आला, कठीण परिस्थिती आला, संकट आलं, अनेक गोष्टी उद्भवल्या. खडकावरील घर टिकून राहिलं आणि वाळूवरचं घर निघून गेलं. सर्व गोष्ट आपल्याला माहिती आहे. पण तुम्हाला ठाऊक आहे एक गोष्ट, या दाखल्याच्या सुरुवातीचं वचन आणि फार महत्वाचं आहे. आणि त्यामध्ये काय सांगितलं? प्रभू येशू ख्रिस्त भविष्य म्हणतो की जो माझी वचन ऐकून पाळतो तो कोणी एका मनुष्यासारखा आहे की ज्याने आपलं घर खडकावर बांधलं. कोण? खडकावरचं घर मला माहित आहे, पण कोणाचं आहे ते? त्या मनुष्याचं आहे.
ज्ञानी मनुष्याचा आहे, शहाण्या मनुष्याचा आहे. पण शहाणपण कशामध्ये आहे? जेव्हा तो म्हणतो की माझी वचने जो पाळतो, ऐकून जो पाळतो तो शहाणा माणूस आणि त्याचं घर. मित्रांनो, आमचं जीवन काय सुरक्षित आहे काय? आमचं कुटुंब सुरक्षित आहेत काय? आज अशा असुरक्षित अशा जगामध्ये, असुरक्षित अशा महामारीमध्ये आम्ही सुरक्षित तेव्हाच असतो, फक्त माहितीने नाही. आम्ही खरं तर खूप ऐकत आहोत, अनेक माहिती उपलब्ध आहे, क्लिकवर उपलब्ध आहे. मित्रांनो, आमच्या जीवनाचा जोपर्यंत तो भाग बनत नाही आम्ही सुरक्षित नाही. आणखी मी नेहमी उदाहरण सांगतो. असं म्हणण्यात येतं की जेव्हा तुम्ही प्रवास करता रस्त्यावर अनेक सूचना लिहिलेल्या असतात. डाव्या बाजूने चाला, वेग कमी ठेवा, उजवीकडे दरी आहे, वगैरे वगैरे अनेक सूचना त्या ठिकाणी त्या रस्त्यावर दिलेल्या असतात. आणि असं म्हणण्यात येतं की ह्या सूचना जर तुम्हाला माहीत आहे किंवा फक्त माहीत आहे किंवा ह्या वाचल्या, तुम्ही वाचत आहात, त्याने तुम्ही सुरक्षित राहू शकणार नाही. फक्त सूचना माहीत असण्याने, वाचण्याने तुमचा प्रवास सुरक्षित होऊ शकत नाही. तुमचा प्रवास तेव्हा सुरक्षित होईल जेव्हा ह्या सूचना तुम्ही पाळता, या सूचनांचं तुम्ही अवलंबन करता, तेव्हाच तुम्ही जीवन प्रवासामध्ये सुरक्षित आहात. आणि म्हणून मी प्रशिक्षणाबद्दल बोलत आहे. होय मित्रांनो, ही काठी तुम्हाला प्रशिक्षित करते. तुम्हाला ती हे वचन आचरणास तुम्हाला शिकवत आहे. आणि म्हणून आज ह्या काठीचा आणखी एक गुणधर्म आपण बघत आहोत की त्यामध्ये तो म्हणतो की आम्हाला ही वचनं, हे शिक्षण आचरण करायचं आहे. हे आचरण करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे आणखी एक वचन प्रभू येशू ख्रिस्ताचं फार महत्वाचं वचन आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, शेवटची आज्ञा. मत्ती शुभवर्तमान याच्या 28 अध्यायामध्ये आणि 19 आणि 20 आणि त्याबद्दल आपल्याला ठाऊक आहे जे त्याच्यामध्ये लिहिले आहे की तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्राच्या लोकांना शिष्य करा. पुढे असं म्हटलेलं आहे, त्यांना पिताच्या, पुत्राच्या आणि पवित्राच्या पिताच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. हे आपल्याला ठाऊक आहे. हे आचरण पण आपण करतो. पुढची फार महत्वाची गोष्ट आपण अनेक वेळेस विसरतो. पुढे काय सांगितलेलं आहे, आणि जे काही मी तुम्हाला आज्ञापिले, 20 वचन मत्ती 28 आणि 20, जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. फक्त माहिती असून मित्रांनो हा जीवन प्रवास सुरक्षित होणार नाही. देवाचं स्पष्ट वचन आहे. कदाचित बऱ्याच वेळेस या गोष्टी सुवार्ता सांगितल्या जात आहे, ती पाळावयास शिकवण्याची वचन प्रभू येशू ख्रिस्ताने खुद्द या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि म्हणून त्या प्रशिक्षणाची गरज आहे. ती काठी त्या प्रशिक्षणाचं दर्शक आहे. त्याच्यामध्ये ती शिस्त आहे, त्याच्यामध्ये ती नीतिमत्ता आहे, त्याच्यामध्ये ते अनुशासन आहे की ज्याद्वारे हे शिक्षण जे आम्ही ऐकलेलं आहे, जे आम्ही वाचलेलं आहे, ते आमच्या शरीराचा भाग बनतं, आमच्या कृतीचा भाग बनवतं. त्याला ट्रेनिंग म्हटलं जातं. प्रशिक्षण हे ट्रेनिंग आहे. तुम्हाला ट्रेन केलं जातं. आणि अधिक फार महत्वाची गोष्ट मी शेवटी तुम्हाला सांगतो. का बरं? तुम्ही म्हणाल की बाळासाहेब प्रशिक्षणाची का गरज आहे? 23 वचनाला तर पुढील जे वचन आहे, 5 वचन, ज्याचा काही भाग आपण बघितलेला आहे, आपण वाचूया. तिथं असलं आहे, तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्या पुढे ताट वाढतोस. आणि त्याचं महत्व आपण बघितलं, त्याचा अर्थ पण आपण बघितला. पुढचं वचन, तू म्हणजे 5 वचनाचा पुढचा भाग, तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतो. प्रशिक्षणाची गरज मी तुम्हाला सांगतो. डोक्याला तेलाचा अभ्यंग म्हणजे काय? कुठली तरी एक जबाबदारी. तेलाचा अभ्यंग म्हणजे अभिषेक. तेलाचा अभ्यंग म्हणजे एक नियुक्ती एका विशेष कामासाठी. तेलाचा अभिषेक, तेलाचा अभ्यंग म्हणजे तुम्हाला कुठल्या तरी कामगिरी सोपवणे, नेमणे. प्रत्येकाच्यासाठी देवाचा उद्देश आहे मित्रांनो. आणि म्हणून योहान शुभवर्तमान याचा 15व्या अध्याय आणि 16व्या वचनामध्ये आपण वाचतो की त्यामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही मला निवडलं नाही, तर मी तुम्हाला निवडलेलं आहे. अशासाठी मी तुम्हाला निवडलंय आणि नेमलेलं आहे, अशासाठी की तुम्ही जाऊन फळं द्यावे.
मी तुम्हाला निवडलेलं आहे आणि नेमलेलं आहे, तुम्हाला अभिषिक्त केलेलं आहे, तुमच्या डोक्याला अभ्यंग केलेला आहे आणि विनाकारण कुठल्या तरी विशेष कारणासाठी, आणि त्याची ही तयारी आहे. एखाद्या कामगिरीसाठी प्रिपरेशनची गरज आहे. मित्रांनो, परमेश्वर ह्या कालखंडामध्ये तुम्हाला तयार करत आहे, तुम्हाला तयार करत आहे. मेंढरूचं बघा, त्याचा दृष्टिकोन बघा. तो निराश नाही, तो हताश नाही, तो दुःखी नाही, तो घाबरलेला नाही, उलट तो शिकत आहे. या कालखंडामध्ये आम्ही शिकू, आम्ही शिकणार आहोत, आम्ही प्रशिक्षित होणार आहोत, कारण परमेश्वर तुम्हाला तयार करत आहे एका चांगल्या कामासाठी. तुम्हाला तो उंचावणार आहे, एलिव्हेट करणार आहे, तुम्हाला उंच करणार आहे एखाद्या महान कार्यासाठी, आणि त्याचं हे प्रशिक्षण आहे मित्रांनो. आणि जोपर्यंत आम्ही ते घेणार नाही, आमच्या जीवनामध्ये शिक्षण पूर्ण होणार नाही. तुम्हाला ठाऊक आहे, दावीद, त्याला परमेश्वराने अभिषिक्त केलं आणि एक्झॅक्टली ह्याचप्रमाणे त्याने 23वा स्तोत्र लिहिलं आहे. आणि त्याला ती गोष्ट आठवत आहे की त्या रानामध्ये, त्या जंगलामध्ये, त्या मेंढरांच्या मागे तो होता कुठेतरी रानामध्ये. त्या ठिकाणी शमूएलाने त्याला तेलाचा अभ्यंग केलेला आहे मित्रांनो. आणि नंतर कितीतरी काळामध्ये, पुढील वर्षांमध्ये परमेश्वराने त्याला तयार केलं. या कठीण या समयामध्ये त्या मेंढपाळाची काठी आम्हाला शिक्षण देत आहे, त्या मेंढपाळाची काठी आम्हाला प्रशिक्षित सुद्धा करत आहे. नक्कीच शिस्तीची गरज आहे मित्रांनो, नक्कीच आम्हाला संयमनाची गरज आहे, आम्हाला अनुशासनाची गरज आहे. ते आत्मिक अनुशासन, ते आत्मिक शिस्त या दिवसामध्ये आपण अंगवळणी पाडूया. होय, देवाची ती इच्छा आहे. देवाने तुम्हाला निवडलेलं आहे आणि देवाने तुम्हाला नेमलेलं आहे. चला तर आपण अधिक त्याच्या वचनामध्ये शिकूया आणि प्रशिक्षित होऊया, म्हणजे हे शिक्षण आमच्या जीवनाचा भाग, आमच्या दैनंदिन जीवनाचा भाग, आमचं जीवन, आमचं आचरण. वचन कदाचित फक्त वचन आहे, जोपर्यंत ते आचरण बनत नाही मित्रांनो, वचनाचा परिणाम आमच्या जीवनामध्ये कधीच आम्हाला अनुभवास येणार नाही. आणि म्हणून आपण त्या शहाण्या पुरुषासारखं काय आमचं जीवन खडकावर बांधणार आहोत काय? आणि जर ह्या दिवसामध्ये ती सुरक्षितता, अशा या संकटाच्या आणि वादळाच्या दिवसांमध्ये जर आम्हाला ती सुरक्षितता हवी असेल, त्या प्रशिक्षणाची गरज आहे. कारण ते प्रशिक्षण आम्हाला वचन आणि वचन पाळावयास शिकवतं. येणारे दिवस हे वचन आमच्या जीवनाचा भाग आपण बनूया आणि सुरक्षित राहूया. देव तुम्हाला आशीर्वाद देव. मला आशा आहे की आजची ही नीतिवचनं परमेश्वराने आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची केलेली आहे. आणि प्रभूमध्ये विश्वास आहे की येणारे दिवस आपल्याला ही वचनं नक्कीच आपल्या जीवनामध्ये वाटचाल करताना उपयोगी ठरणार आहे. आज या भक्तीतील प्रार्थनेच्या भागाकडे आपण वळणार आहोत. आपण देवाची स्तुती करूया, कारण परमेश्वराने आपल्याला येथपर्यंत सांभाळलेलं आहे. अनेक लोकांना परमेश्वराने गेल्या दिवसांमध्ये आरोग्य दिलेलं आहे, त्याबद्दल देवाची स्तुती असो. आपण देवाची स्तुती करूया की आपण प्रार्थनेमध्ये होतो. अल्पेश यांच्या जिजाजींसाठी परमेश्वराने त्यांना अपघातातून वाचवलेलं आहे आणि त्यांना परमेश्वराने आरोग्य देत आहे, त्याबद्दल देवाची स्तुती असो. आणि पुढील आरोग्यासाठी सुद्धा आपण त्याच्यासाठी प्रार्थना करूया. आपल्या चर्चच्या द्वारे आपण कोविड-19 मदतीचा हात हा उपक्रम राबवत आहोत आणि त्याद्वारे काही गरजू कुटुंबियांना आपण त्यांच्या गृहोपयोगी वस्तू, काही किराणा आपण पोहोचवत आहोत. आणि त्यामध्ये आपल्या चर्चचे मुलं आणि मुली आणि त्यांची टीम सहकार्य करत आहे. त्यांच्यासाठी देवाची स्तुती असो आणि त्यांच्या संपूर्ण सुरक्षिततेसाठी ना आरोग्यासाठी आपण प्रार्थना करूया. आपण सुद्धा या प्रोजेक्टमध्ये सहभागी आणि सामील होऊ शकता. आपण प्रार्थना करूया. परत काही गरजा आपल्या समोर आहेत त्यांच्यासाठी. वालेकर बंधू आहेत, पुण्यामध्ये असतात ते. सचिन साठे यांच्या कुटुंबातील ते आहे आणि त्यांना आज आरोग्याची गरज आहे.
त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. बालकृष्ण पवार यांचे मित्र आहेत, त्यांचं नाव रामू आहे आणि त्यांना सुद्धा हृदय विकाराचा त्रासामुळे त्यांना आरोग्याची गरज आहे. आपण त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने त्यांच्यासाठी आरोग्य मागणार आहोत. आज परत आपण आपल्या देशासाठी नियमितपणे प्रार्थना करू आणि आपल्या देशातील अनेक आव्हानं आहेत, आर्थिक आहे, आरोग्यविषयक आहेत, बेरोजगारीच्या बद्दलचे आहेत आणि नक्कीच आम्हाला परमेश्वराकडून वरून येणाऱ्या सहाय्याची गरज आहे. आपण परमेश्वराकडे आपल्या देशासाठी सहाय्य मागणार आहोत. गेल्या सप्ताहामध्ये ज्यांचे वाढदिवस झाले त्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करणार आहोत. चला तर आपण प्रार्थना करूया. आपण जिथे कुठे आहोत या प्रार्थनेमध्ये आपण तेथून सहभागी होऊया. आपण प्रार्थना करू. जिवंत प्रभू परमेश्वर, आम्ही तुझे आभार मानतो, कारण देवा येथपर्यंत तू आमचं सहाय्य केलेलं आहे. देवा आम्ही तुझे आभार मानतो, कारण अनेक वेळेस तू आमच्या प्रार्थना ऐकलेल्या आहे आणि त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आज आम्ही तुझी स्तुती करतो देवा, अल्पेशांच्या जिजाजींसाठी आणि त्यांना तू वाचवलेलं आहेस. त्यांना पुढील संपूर्ण आरोग्य त्यांना तू दे अशी प्रार्थना आम्ही करत आहोत. आमची प्रार्थना आहे प्रभू देवा परत वाहलेकर ह्या बंधूंच्यासाठी, आणि प्रभू कृपा करून तुझा स्पर्श त्यांना कर आणि तुझं अद्भुत दैवी आरोग्य त्यांना तू लाभू दे. आमची प्रार्थना आहे बंधू रामू यांच्यासाठी देवा, त्यांनाही प्रभू आज आरोग्याची गरज आहे. कृपा करून तुझं आरोग्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांना प्राप्त होऊ दे. प्रभू आज आम्ही प्रार्थना करतो आमच्या चर्चमध्ये सर्व आमचे बंधू भगिनी, आमचे सर्व परिवार, आमचे लेकरं, आमचं मुलं आणि मुली या सर्वांच्यासाठी, आमच्या लेकरांच्या शिक्षणासाठी. ओ प्रभू, अतिशय कठीण अशी स्थिती निर्माण झालेली आहे, पण देवा त्यांची मार्ग पुढील त्यांच्या जीवनाचे सर्व दार त्यांच्यासाठी तू उघडे कर अशी प्रार्थना आमच्या तरुण मुलांच्यासाठी आणि मुलींच्यासाठी आम्ही मागत आहोत. आमचे अनेक बंधू भगिनी प्रभू आज विविध क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये आहेत, आपलं कर्तव्य ते निभावत आहे. तुझी संरक्षण त्यांना तू दे आणि सर्व अशा महामारीपासून प्रभू त्यांचं तू संरक्षण, त्यांची सेवा देवा अनेकांच्यासाठी आणि आमच्या देशासाठी विशेष करून तू आशीर्वादाची होऊ दे. प्रभुदेव आमच्या देशासाठी आमची प्रार्थना आहे. कठीण परिस्थितीमधून जात आहे प्रभू, पण देवा तुझं सहाय्य तू दे आणि देवा आम्हाला तू सांभाळ. आमच्या देश बांधवांना तू या महामारीपासून सांभाळ. जे अनेक डॉक्टर्स, नर्सेस आणि अनेक बंधू भगिनी प्रभू देवा त्यांच्या कर्तव्यामध्ये व्यस्त आहेत प्रभू, त्यांना तुझं संरक्षण दे अशी प्रार्थना आज आम्ही करत आहोत. तेव्हा आज आम्ही प्रार्थना करतो परत ज्यांचे वाढदिवस मागील सप्ताहामध्ये झालेले आहे, कृपा करू प्रभू हे वर्ष त्यांच्यासाठी विशिष्ट संरक्षणाचं असं त्यांना लावू दे, त्यांना आनंदाचं जाऊ दे अशी प्रार्थना मी करतो. देवा परत आम्ही खूप तुझे आभार मानतो. आजची भक्ती देवा, या भक्तीमध्ये तू आम्हाला सहभागी केलं. आमची प्रार्थना असंच तुझ्या वचनामध्ये, तुझ्या भक्तीमध्ये, तुझ्या गीतामध्ये, तुझ्या भजनामध्ये, तुझ्या मननामध्ये आम्हाला यापुढे ठेव. या प्रार्थनेने आम्हाला जोडलेला ठेव अशी प्रार्थना आम्ही करत आहोत. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना पण म्हणणार आहोत. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, स्वर्गात असे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडली आहे तसेच आमची ऋणे आम्हास सोड. आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्या सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थान येईपर्यंत आणि सदा सर्व काळ असो. आमेन. तेव्हा आपणास येणारे दिवस आशीर्वादाचे करो, संरक्षणाचे करो. असंच प्रार्थनेमध्ये आणि वचनामध्ये राहूया. एकमेकांशी आपण प्रार्थनेने जोडलेले राहूया. देवाची शांती तुम्हा बरोबर असो. शालोम.